चमचमीत अशी दुधीची रस्सा भाजी बनवण्यासाठी मी इथे शेंगदाणे तव्यावरती भाजून घेतलेले आहेत. ते थंड झाल्यावरती त्याचं कूट करून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून त्यामध्ये राई, जिरं घालून फोडणी केली आहे. सोबतच एक मोठा चिरलेला कांदा घातला आहे. त्यामध्ये हळद आणि मीठ घातलेली आहे आणि त्याला एक छान वाफ काढून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिटानंतर आता यामध्ये मिरची पावडर आणि थोडा गरम मसाला घालून मिनिटभर मसाले तेलावर परतून घ्यायचे आहेत. आता यामध्ये मी दाण्याचं कूट घालणार आहे 3 ते 4 चमचे. ते सुद्धा परतून घ्यायचं आहे. बाजूला दुधीचे तुकडे करून मी एक 5 मिनिटं उकळून घेतले आहेत. ते पाण्यासकट यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि 4 ते 5 मिनिटं झाकण ठेवून छान वाफ घ्यायची आहे. भाजीला छान उकळी आल्यानंतर वरतून कोथिंबीर घालायची आहे. दुधीची ही छान रस्सा भाजी अशी तयार झालेली आहे. संपूर्ण माहितीचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो बघण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा.